Today's lecture we have discussed about the plant growth regulator, that is the polyamines. Uh, we have discussed different aspects of this growth regulator. Then metabolism, regulatory aspects important for the development of plant, then roles in antibiotic stress and other responses of this plant growth regulators. And firstly, we have studied what is the polyamine. Polyamine आहे काय? Okay. तर polyamines are the low molecular weight aliphatic nitrogenous bases containing 2 or more amino group. They are produced by organisms during metabolism and present in almost all cells. हा काय एक लो मॉलिक्युलर वेट नायट्रोजिनस कंपाऊंड आहे आणि डेव्हलप कशापासून झालेला नंबर ऑफ अमिनो ॲसिड. तुम्हाला माहिती आहे की प्लांट बॉडीमध्ये नंबर ऑफ अमिनो ॲसिड्स असतात 20. दीज आर द ऑलमोस्ट very important amino acid, and other than this 20 number of amino acids are also present inside the plant. तर याचं जे बायोसिंथेसिस आहे पॉलिअमिन्सचं हे कशापासून होतात अमिनो ॲसिड्सपासूनच होतं. ओके. अँड दिस इज द लो मॉलिक्युलर वेट ॲलिफॅटिक नायट्रोजिनस कंपाऊंड जस्ट लाईक फिनॉल्स ऑर अदर्स. तुम्हाला मी सांगितलं होतं की नंबर ऑफ सेकंडरी मेटाबॉलाइट्स ॲक्ट्स ॲज अ ग्रोथ रेग्युलेटर्स. ओके. तर सेकंडरी मेटाबॉलाइट्सचाच एक पार्ट आहे आणि हा ड्युरिंग मेटाबॉलिझमच काय होतं हा सिंथेसाइज होतो. ओके. इनसाइड द प्लांट. देन it is the diverse plant growth and development process involved. This polyamines involved in diverse or different plant growth and developmental processes and in environmental stresses. They are considered as a new kind of plant biostimulants. हा काय आहे एक नवीन टाईपचा प्लांट बायोस्टिम्युलंट्स आहेत आणि जेव्हा एन्व्हायरमेंटल स्ट्रेस कंडिशन असते एन्व्हायरमेंटमध्ये तेव्हा काय होतं हा डेव्हलप होतो. ओके. प्लांटमध्ये with the development of molecular biotechnology technique, there is increasing evidence that polyamines, whether applied exogenously or produced endogenously via genetic engineering. हा प्रोड्यूस कसा होतो एक्झोजेनियसली प्रोड्यूस होईल किंवा मग एन्डोजिनियसली व्हिया द जेनेटिक इंजिनिअरिंग. हा लॅबॉरेटरीमध्ये पण सिंथेसाइज केला जातो सिंथेटिक ॲप्लिकेशनसाठी किंवा मग प्लांट बॉडीमध्ये एन्डोजिनियसली नॅचरली प्रोड्यूस होतो. Okay. And can positively affect on plant growth, productivity and stress tolerance. Different plant growth processes आहे जसं फ्लावरिंग आहे. ओके. हार्श कंडिशनमध्ये टेम्परेचर्स आहेत उन्हाळ्यामध्ये प्लांटवरती खूप जास्त टेम्परेचरमध्ये त्यांना स्वतःचं लाईफ हे करावं लागतं. तर तेव्हा प्लांट बॉडी स्टेबल ठेवण्यासाठी पॉलिअमिन्स खूप मदत करतात त्या झाडांना हायर टेम्परेचर स्ट्रेसमध्येही प्लांट टिकू शकतात बिकॉज ऑफ धिस टाईप ऑफ मेटाबॉलाइट्स. ओके. अँड हावेअर इट इज स्टील नॉट फुली अंडरस्टूड हाऊ पॉलिअमिन्स रेग्युलेट प्लांट ग्रोथ अँड स्ट्रेस रिस्पॉन्सेस आणि कसे ते रिस्पॉन्स देतात ते आपल्याला बघायचं आहे. इन दिस रिव्ह्यू वी अटेम्प्ट टू कवर दीज इन्फॉर्मेशन गॅप्स अँड प्रोव्हाइड अ कम्प्रेसिव्ह अँड क्रिटिकल असेसमेंट ऑफ अ पब्लिश्ड लिटरेचर on the relationship between polyamines and plant flowering, then embryo development, senescence, and response to several other mainly abiotic stresses. तर जे पॉलिअमिन्स आहेत ते वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात जसं फ्लावरिंग आहे, एम्ब्रियो डेव्हलपमेंट आहे, सेनेसन्स आहे. या सगळ्या टर्म्स तुमच्या झालेल्या आहेत ऑलरेडी पहिलेच. देन रिस्पॉन्सेस टू सेव्हरल मेनली अबायोटिक स्ट्रेसेस. ओके. अबायोटिक अँड बायोटिक तुम्ही समजू शकता. अबायोटिक स्ट्रेस म्हणजे टेम्परेचर स्ट्रेस, देन साल्ट स्ट्रेस, कधी कधी वॉटर स्ट्रेस. या कंडिशनमध्येही त्या प्लांटला टिकवून ठेवण्याचं काम या टाईपचे मेटाबॉलाइट्स करतात. द एम ऑफ दिस रिव्ह्यू इज टू समराइज हाऊ PAS improves plant productivity and to provide a basis for future research on the mechanism of action of PAS in plant growth and development. And future perspectives for polyamines research are also suggested.
ॲक्च्युली हा नॉन ट्रॅडिशनल प्लांट रेग्युलेटर असल्यामुळे हा पुस्तकातून तर आपल्याला घेता आलं नाही. हा रिसर्च पेपरमधून आपल्याला हे डिटेल स्टडी करता येत आहे. एक रिसर्च पेपर अवेलेबल होता रिसेंटली. हे सगळं तुम्हाला बघा तिथे रेफरन्सेस आहे. सो इटॉल 2014, हा 2010 नंतर सगळं याचं रिसर्च झालेलं आहे. रिसेंटली 2018च्या पेपरमध्ये पण. तर हा सगळं कंबाईंड करून रिसर्च पेपर बनलेला आहे. नंबर ऑफ रिसर्च पेपर कंबाईंड टुगेदर अँड फॉर्म दिस रिसर्च पेपर. तर त्यामुळे अशा टाईपची आपल्याला स्टडी करता येत आहे. ओके. इन हायर प्लांट पॉलिएमिन्स आर मेनली प्रेझेंट इन देअर फ्री फॉर्म. पिट्रुसिन, स्पर्मिडीन अँड स्पर्माइन हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत पॉलिएमिन्सचे. पुट्रेसिन, spermidine and spermine are the main polyamines in plant. They are involved in regulation of diverse physiological processes such as flower development, embryogenesis, organogenesis, senescence and fruit maturation and development. They are also involved in responses in biotic and abiotic stresses. हे एवढ्या जणांचे रेफरन्सेस आहेत 2012चा, 16चा, 18चा. ओके. यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये ते प्रूव्ह केलेलं आहे. ओके. Pre-polyamines covalently combine with small molecular substances such as phenolic compounds and derivative thereof. The amide bond to form a binding polyamine, which is also known as the PSCCPA. The phenolic compound may be hydroxyl cinnamic acid, coumatic and caffeine acid or ferulic acid. प्लांटमध्ये जर हा जो पॉलिअमिन्स आहेत फ्री फॉर्ममध्ये असेल, ओके, तर तो काय करतो, पर्टिक्युलर एखाद्या फिनॉल्समध्ये किंवा अदर वेगवेगळ्या डिफरंट ॲसिड्स बॉडीमध्ये असतात प्लांटच्या, तर त्याला काय होतो, हा बाइंड होता आणि मग कंबाईंड रिॲक्शन एखाद्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तो शो करतो. ओके. त्यानंतर त्याचं बायोसिंथेसिस बघायचं आहे, तर त्याची बायोसिंथेटिक पाथवे 2-3 आहेत. ओके. डिफरंट अमिनो ॲसिड्सपासून काय केला जातो, तो बायोसिंथेसाइज केला जातो. जसा आपण कुठलं पुट्रेसिन, इट इज द टाईप ऑफ पॉलिअमिन. इट इज सेंट्रल प्रोडक्ट ऑफ कॉमन पॉलिअमिन बायोसिंथेटिक पाथवे. हा काय पुट्रेसिन हा सेंट्रल प्रोडक्ट आहे. इट कंटेन्स 2 अमिनो ग्रुप अँड इज सिंथेटिक प्रिकर्सर्स ऑफ SPD अँड SPM. There are 3 different routes of put biosynthesis in plants. 3 वेगवेगळे रूट्स आहेत सिंथेसाइज प्लांट्समध्ये सिंथेसाइज होतात 3 डिफरंट रूट्सनी. द फर्स्ट रूट बघा त्याचं काय आहे. द फर्स्ट रूट, द नंबर 8 कार्बन ॲटम इज रिमूव्ड फ्रॉम अर्जिनाइन बाय अर्जिनाइन डिकार्बोक्सिलेट टू फॉर्म अ ॲगॅमॅटाइन. जसा पहिला रूट आहे त्याचा की अर्जिनाइन थ्रू, अर्जिनाइन जे अमिनो ॲसिड आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं, हे डेव्हलप केलं जातं. त्यानंतर नंबर ऑफ, तुम्ही थोडं डिटेल वाचून घ्याल, 2-3 इंटरमिडिएट्स आहेत त्याच्या थ्रू काय केलं जातं, ते डेव्हलप केलं जातो. त्यानंतर सेकंड रूट आहे ऑर्निथाइन. ऑर्निथाइन अमिनो ॲसिड आहे. ऑर्निथाइन इज अ प्रोड्यूस फ्रॉम द अर्जिनाइन, द ऑर्जिनेज, and then ornithine decarboxylase removes the carboxyl group of number 1 carbon of ornithine to form a CO2. The ODC gene has been lost from Arabidopsis thaliana. हे डिटेल्स पण वाचायचे आहेत. पहिलं लक्षात ठेवायचं आहे की कुठला अर्जिनाइन अमिनो ॲसिड पहिल्या रूटसाठी, दुसरा ऑर्निथाइन अमिनो ॲसिड याच्या थ्रू पण हे प्रोड्यूस होऊ शकते. आणि थर्ड रूट आहे, तुम्ही एक डायग्रामॅटिक काढून घ्या, याच्या थ्रू कसा फॉर्म होतो, सेकंड रूटमध्ये कुठला अमिनो ॲसिड आहे त्याच्या थ्रू कसा फॉर्म होतो. आणि थर्ड रूटमध्ये अर्जिनाइन इज द फर्स्ट कन्वर्टेड टू सॅट्रुलाइन. अर्जिनाइन जे आहेत ते पहिले कशामध्ये कन्वर्ट होतं, सॅट्रुलाइनमध्ये, विच इज देन डिकार्बोक्सिलेटेड बाय सॅट्रुलाइन डिकार्बोक्सिलेज टू फॉर्म अ PUT. To date, the saturine pathway has only found in सीसाम. सीसाम म्हणजे काय, तिळाचं जे झाड आहे, सीसाम इंडिकम नाव आहे तिळीचं, तर त्याच्यामध्ये हा सॅट्रुलाइन पॅथवे जो आहे त्याच्या थ्रू मोस्टली तिळामध्ये हा फॉर्म झालेला आहे. अँड सो द फर्स्ट 2 पॅथवेज आर मोर कॉमन इन प्लांट्स. मोस्ट ऑफ दी प्लांटमध्ये अर्जिनाइन किंवा ऑर्थिनाइनपासून फॉर्म होतो, पण सीसाम इंडिकम जे आहे तिळाचं झाड आहे त्याच्यामध्ये सॅट्रुलाइन पॅथवे हा काय केला जातो, कॉमन आहे. ओके. द ॲक्टिव्हिटीज ऑफ ADC अँड ODC कॅन बी इनहिबिटेड बाय द इरिव्हर्सिबल कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर्स. तर हे एवढं डिटेल्समध्ये नाही घेतलं तरी चालेल. ओके. आता आपण वळू ह्याच्या डिफरंट प्रोसेसेसकडे. बाकी तुम्ही थोडंसं हलकंसं रीड करून घ्यायचं आहे.
आता याच्या डेव्हलपमेंटल प्रोसेस आहेत. प्लांट डेव्हलपमेंटमध्ये कसा कसा रोल आहेत पॉलिअमिन्सचा ते बघू आपण. पॉलिअमिन्स अँड फ्लावरिंग. फ्लावरिंगमध्ये काय रोल आहे पॉलिअमिन्सचा? आफ्टर अ पिरियड ऑफ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ हायर प्लांट एंटर्स अ पिरियड ऑफ रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. आपलं झालेलंच आहे. एका पर्टिक्युलर प्लांटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा एंड झाल्यानंतर ते प्लांट काय करतं, रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये एंटर होतं. ओके, अँड प्रोड्यूस द लीफ बड टिश्यू चेंजेस इट्स फिजिओलॉजिकल स्टेट टू बिकम अ फ्लावर बड. जे लीफ बड टिश्यूज तिथे प्रोड्यूस होतं ते व्हेजिटेटिव्ह कंडिशनला तिथे काय प्रोड्यूस व्हायला लागतं, फ्लावर बड, अँड देन डेव्हलप इन टू फ्लोरल ऑर्गन. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द फ्लावर बड डिफरेन्शिएशन. आणि त्या प्रोसेसलाच काय म्हणतात, फ्लावर बड डिफरेन्शिएशन. फ्लावर बड डिफरेन्शिएशन इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ मॉर्फोजेनेसिस and is triggered by various factors such as the photoperiod, vernalization, nutrition and water status, and is accomplished by the interaction and coordination of hormones and polyamines. ओके, जी व्हेजिटेटिव्ह कंडिशनमधून एखादं पर्टिक्युलर प्लांट व्हेजिटेटिव्ह बड प्रोड्यूस करत असेल, लीफ बड प्रोड्यूस करत असेल, ते काय करायला लागतं, फ्लावर बड. तर त्याच्यामध्ये डिफरंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे. जसं फोटोपिरिओडिझमचा फिनॉमिनन आपला झालेला आहे, त्यानंतर वर्नलायझेशन झालेलं आहे, न्यूट्रिशन अँड वॉटर स्टेटस, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला माहिती आहे कॉर्डिनेशन विथ हार्मोन्स. डिफरंट हार्मोन्स, ऑक्सिन्स आहेत, जिबर्लिन आहे, त्यानंतर सायटोकायनिन आहे. ओके, त्याच्यासोबतच पॉलिअमिन्स हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तिथे फ्लावर डेव्हलपमेंटमध्ये. ओके, हार्मोनसोबतच पॉलिअमिन्स पण डिफरंट लागतात तिथे. पॉलिअमिन्स आर कन्सिडर्ड टू बी द क्लास ऑफ ग्रोथ रेग्युलेटर इन प्लांट. Many studies have shown that the exogenous polyamines and polyamine synthesis inhibitors can affect flower bud differentiation. ओके, मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला, लॅबोरेटरी कंडिशनमध्ये पण पॉलिअमिन्स सिंथेटिकली प्रोड्यूस केल्या जातात किंवा मग नॅचरली त्या प्लांटमध्ये पण डेव्हलप होतात. तर एक्झोजिनस पॉलिअमिन्स अँड पॉलिअमिन सिंथेसिस इनहिबिटर्स कॅन अफेक्ट द फ्लावर बड डिफरेन्शिएशन. एक्झोजिनस पॉलिअमिन्स वेर शोन इन एक्सलेट द प्रोसेस ऑफ फ्लावरिंग. ओके, त्यानंतर पॉलिअमिन्स अँड एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. एम्ब्रिओ डेव्हलपमेंटमध्ये पॉलिअमिन्सचा काय रोल आहे तो आपल्याला बघायचा आहे. पॉलिअमिन्स हॅव टिपिकल पॉलिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स. दे बाइंड टू निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिक ॲसिड्स, proteins and phospholipids by ionic and hydrogen bond through their amino and amino group. Polyamines have a typical polycation characteristics. काय असतात पॉलिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स? आता त्या म्हणजे काय, दे बाइंड टू निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिक ॲसिड. पॉलिअमिन्स काय करतात, ज्या प्लांट बॉडीमध्ये निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिक ॲसिड्स असतात किंवा प्रोटीन्स अँड फॉस्फोलिपिड्स बाय आयोनिक अँड हायड्रोजन बॉन्ड्स थ्रू देअर अमायनो अँड इमायनो ग्रुप अँड पार्टिसिपेट इन zygote polarity establishment and apical axis formation, cell layer differentiation and establishment of मेरिस्टेम. आता डिफरन्शिएशन म्हणजेच काय, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलप होतं एका सेलपासून दोनपासून चारपासून 6. ओके, दॅट इज द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. त्या प्रोसेसमध्ये सेल लेअर फॉर्मेशन होतात, ॲक्सिस फॉर्मेशन होतात. त्या कंप्लीट प्रोसेसेसमध्ये हा पॉलिअमिन्स काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, पॉलिअमिन्स आर जनरली रिगार्डेड ॲज अ रेग्युलेटर इन प्रोसेस ऑफ एम्ब्रिओजेनेसिस इन बोथ अँजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म. पॉलिअमिन्स काय आहे, रेग्युलेशन इन प्रोसेस ऑफ बोथ अँजिओस्पर्म and gymnosperm, and increase in polyamines content is required for the embryogenesis. And studies have shown that the normal development of plant embryos require a well-maintained dynamic balance of polyamines in vivo. The types and abundance of polyamines vary among different stages of embryonic development and from the multi-cell proembryo, globular, heart-shaped, torpedo stage, etc. तुम्हाला माहिती असेल, जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलप होतो प्लांटमध्ये तेव्हा डिफरंट स्टेजेसमधून पास होतो पर्टिक्युलर एम्ब्रिओ. त्याच्या स्टेजेस आहेत ग्लोब्युलर एम्ब्रिओ, देन प्रो एम्ब्रिओ असतो एक. सीड आपण सो केली तर सीडपासून एक प्रो एम्ब्रिओ तयार होतो, किंवा प्लांटमध्ये आफ्टर फर्टिलायझेशन जेव्हा झायगोट डेव्हलप होतो तेव्हा काय होतं, एक प्रो एम्ब्रिओ डेव्हलप होतो. त्यानंतर ग्लोब्युलर एम्ब्रिओ, हार्ट शेप, टॉर्पेडो स्टेज, आणि त्यानंतर कॉटिलेडॉन्स. एक तुम्ही आंब्याचीच कोर्स हे आणा, आंब्यामध्ये काय कसं कसं झालं असेल. ओके, कॉटिलेडॉन्स 2 हे असतात ना कॉटिलेडॉन्स पण. ओके, तर हे इट इज पॉसिबल. तर या डिफरंट प्रोसेसेस ज्या आहेत त्याचं डिफरन्शिएशन विथ द हेल्प ऑफ पॉलिअमिन्सनी
होतं. तिथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जस्ट लाईक हार्मोन, पॉलिअमिन्सही काय आहे तिथे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ओके. पॉलिअमिन्स आर प्लांट सेनेसन्स. सेनेसन्समध्ये कसा त्याचा रोल आहे. द ॲक्टिव्हिटीज ऑफ पॉलिअमिन्स, मेटाबॉलिक एन्झाईम्स अँड पॉलिअमिन कंटेंट चेंज थ्रू आउट द स्टेजेस ऑफ प्लांट ग्रोथ. आता सेनेसन्स तुम्हाला माहितीच आहे काय आहे. सेनेसन्समध्ये काय होतं, सेनेसन्स डिफरंट टाईप्सचे असतात. एक पर्टिक्युलर ऑर्गॅनचं सेनेसन्स असतं, किंवा होल प्लांट बॉडी डिस्ट्रॉय होऊन जातं ते पण सेनेसन्स असतं, किंवा फ्रूट जर त्या झाडावरून ड्रॉप होत असेल दॅट इज ऑल्सो द सेनेसन्स. ओके. organ senescence and complete senescence, complete and incomplete. These are the two types of senescence. The whole plant endogenous polyamines and polyamine synthesis activity were found to be highest in meristem and growing cells and lowest in senescent tissues. पॉलिअमिन सिंथेसिसची ॲक्टिव्हिटी जी आहे हायेस्ट कुठे असते, मेरिस्टेम ग्रोईंग सेल्स. जे ग्रोईंग सेल्स असतात डेव्हलपमेंटच्या सेल्सची होत राहते तिथे ॲक्टिव्हिटी हायेस्ट शो करतं, आणि जिथे खूप कमी प्रमाणात म्हणजे ग्रोथ असते लोएस्ट पॉलिअमिन्सची ॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी जी असते ती सेनेसन्स टिश्यूमध्ये असते. ॲज अ लिव्ह सेनेसन्स द क्लोरोफिल कंटेंट ग्रॅज्युअली डिक्रीज अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ ADC and ODC decrease, while activities of polyamines and hydrolases such as the ribonucleases, proteases increase rapidly. All these changes can be inhibited by the application of exogenous polyamines. A reduction in polyamines level seems to be a significant prelude to senescence signal, or it may be that decreased polyamines content is senescence signal. काय म्हणतात आहे, जर पॉलिअमिन कंटेंट्स आपण त्या प्लांटमधले जर कमी केले, किंवा जर आपण इन व्हिट्रो कंडिशनमध्ये जर सपोज ते प्लांट आपण पॉली हाऊसमध्ये ग्रो करायचं असेल आणि आपल्याला त्याची काही ऑर्गन्सची किंवा त्या प्लांटची ग्रोथ आपल्याला रिटार्ड करायची, थांबवायची असेल, तर एक्झोजिनस ॲप्लिकेशन जे आहेत पॉलिअमिन्सचे ते काय करावं लागेल, थांबवावं लागेल. जर त्या प्लांटची ग्रोथ आपल्याला चांगली हवी असेल, काही पर्टिक्युलर ऑर्गन्स आपल्याला चांगले डेव्हलप करायचे असेल त्या प्लांटमध्ये, तर तिथे पॉलिअमिन्सचा एक्झोजिनियसली अप्लाइड करावं लागेल, म्हणजे त्याच्यावरती त्याला प्रोव्हाइड करावं लागेल. ओके. तर या सेनेसन्समध्ये पण रोल आहे. जिथे पॉलिअमिन्स कमी असेल तिथे काय होणार, सेनेसन्स काय होईल, जिथे कमी असेल तिथे सेनेसन्स होईल, आणि जिथे जास्त पॉलिअमिन्सचं कॉन्सन्ट्रेशन असेल तिथे सेनेसन्स काय राहील, ॲक्टिव्हिटी सेनेसन्सची लो राहील. एक्झोजेनस SPD and SPM treatments can increase polyamines content in cut flowers and delay their senescence and improve quality. In antherinum, the application of GA3 and SPM by striving the delayed of senescence of cut. SPM आणि तुम्हाला हे मध्ये मध्ये येऊन राहिले ना, इट इज द टाईप ऑफ पॉलिअमिन्स. आपण 3 टाईप्सचे पॉलिअमिन्स पाहिले होते. ओके. त्यात SPD होता, SPM होता, वरती दिलेलेच आहेत त्याचे फुल फॉर्म्स. ठीक आहे. तर इट इज द डिफरंट टाईप्स ऑफ पॉलिअमिन्स SPD, SPM. ओके. तर हे त्याच्या काय झाल्या व्हेरियस रेग्युलेटरी ॲक्टिव्हिटीज. 3 मेन ॲक्टिव्हिटीजमध्ये काय होतं, सेनेसन्स काय होऊन जाते, सेनेसन्सची ॲक्टिव्हिटी कमी केल्या जाते जर प्लांट ते आपल्याला हवं असेल, आणि तर काय करू आपण तिथे एक्झोजिनियसली काय करू, त्याला पॉलिअमिन सप्लाय करू शकतो, आणि ते एक पर्टिक्युलर प्लांट जे आहे ते डेथच्या प्रोसेसमध्ये जात असेल, सेनेसन्समध्ये जात असेल, तर सेनेसन्स काय करू शकतो आपण, थांबवू शकतो. अशा वेगवेगळ्या रिस्पॉन्सेस हे पॉलिअमिन्स थ्रू काय केलं जातं, रेग्युलेटरी ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातं, प्लांट ग्रोथ रेग्युलेशनमध्ये याचा खूप मोठा रोल आहे. ओके. इथेच मी थांबते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उरलेले अमिनो ॲसिड्स वगैरे बघू. ठीक आहे.